नमस्कार मित्रांनो, ज्योतिष आनंद या आपल्या ज्योतिष विषयक चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांना आजच्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करून आजच्या एपिसोडची मी सुरुवात करतो. मित्रांनो, कुंडलीचं पण एक मूल्यांकन असतं, ज्याला आपण व्हॅल्युएशन म्हणतो, की माझी कुंडली किती मार्काची आहे बाबा, 100 पैकी किती मार्काची आहे, असं नक्की आपण कॅल्क्युलेट करू शकतो. आता स्वातंत्र्यपूर्व काळ जर बघितला तर ही जी थोर नेते मंडळी होती, स्वातंत्र्य सैनिक होते, स्वातंत्र्य सेनानी होते, त्यामध्ये लोकमान्य टिळक, आगरकर, स्वातंत्र्यवीर सावरकर असे अनेक महाराष्ट्राने दिलेले जे नेते होते प्रमुख स्वातंत्र्य चळवळीतले, त्यांच्या कुंडल्यात जर अभ्यासल्या मित्रांनो, तर त्या तसं बघायला गेलं तर चांगल्या कुंडल्यांपैकी नव्हत्या असं म्हणायला हरकत नाही. याचं कारण असं आहे की कायम त्यांच्या मागे कारावास, पोलिसी ससेमिरा, संसाराचं सुख नाही, भारतातली सगळी कारागृह पालथी घातलेली, अशा कुंडलीला तुम्ही काय म्हणाल? म्हणजे 100 मार्कापैकी जर त्याचं मूल्यांकन करायचं झालं तर ती 25-30 मार्काची म्हणजे फेल कुंडली म्हणायला हरकत नाही. पण या महान सर्व नेत्यांनी या आपल्या कुंडली सदृश प्रारब्धाला आपल्या अजोड कर्माची साथ दिली आणि मग तो गुणाकार हा शेकडो किंवा हजारांमध्ये आला. म्हणजे थोडक्यात काय मित्रांनो, की ज्योतिष गुणिले कर्म म्हणजे तुम्हाला हवं असलेलं अपेक्षित उत्तर आहे. म्हणजे 25 मार्काची जर कुंडली असेल आणि त्याला तुम्ही समजा 50 मार्काच्या कर्मानी जर गुणलं तर तो गुणाकार शेकड्यांमध्ये येतो की नाही. याच्या उलट आपण काही जण बघतो की आपण त्यांना म्हणतो की बॉर्न विथ गोल्डन स्पून इन माउथ, त्यांची कुंडली 100 पैकी 90 किंवा 95 मार्काची असते. आपण बघतो ही गोष्ट. पण त्या माणसाने जर काहीच कर्म नाही केलं तर 95 गुणिले 0 बरोबर गुणाकार 0च येणार आहे. म्हणजे जोपर्यंत कर्म तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला अपेक्षित यश मिळणार नाही. आणि ज्योतिषशास्त्र हे कर्म सिद्धांतच सांगतं मित्रांनो, हे लक्षात घ्या. आजच्या विषयाची सुरुवात मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या कुंडलीचे जे 12 भाव आहेत त्याची संक्षिप्त आणि महत्त्वाची काही सूत्र किंवा गुणधर्म, ज्याला आपण ॲट्रिब्यूट्स म्हणतो, ते सांगणार आहे. 1 ते 12 जे भाव आहेत आपण स्क्रीनवर बघताय. इथे एक काळपुरुषाच्या कुंडलीचं एक चित्र आहे. आता इथे जे ग्रह दिलेले आहेत त्याच्याबद्दल आपण नंतर बोलूया. आधी भावाच्या अनुषंगाने, म्हणजे आपण त्याला हाऊसेस म्हणतो, त्या अनुषंगाने प्रथम भाव ते 12वा भाव याचे जे ॲट्रिब्यूट्स किंवा गुणधर्म आहेत ते अत्यंत महत्त्वाचे आहेत मित्रांनो. ते आपण समजून घेऊया. अर्थात मागे म्हणल्याप्रमाणे प्रत्येक भावाचे गुणधर्म हे 100-150 पेक्षाही जास्ती आहेत. पण आपल्याला आपल्या दैनंदिन जीवनामध्ये जे आवश्यक आहेत, की जे आपल्याला आपली कुंडली स्वतःला स्टडी करायला जे आवश्यक लागणारे गुणधर्म आहेत तेवढे आपण बघूया, की जेणेकरून आपल्याला आपली कुंडली ही पाहता येईल आणि त्यातून आपल्याला आपलं भविष्य कसं आहे आणि मग त्यानुसार कर्म कसं करायचं आहे, आपल्या कर्म सिद्धांताची अलाइनमेंट कशी करायची आहे हे आपल्याला आपल्या स्वतःलाच कळली पाहिजे. हा माझा मेन उद्देश आहे. आता प्रथम भाव बघा. प्रथम भाव म्हणजे सांगितल्याप्रमाणे आपली पर्सनॅलिटी, आपली शरीरयष्टी, आपलं शरीररूपी अस्तित्व, आपली उंची, आपली कांती, आपलं हाडपेर कसं आहे, आपण लठ्ठ आहोत का बारीक आहोत. त्यानंतर खास करून प्रथम भाव म्हणजे आपल्या मानेच्या वरचा भाग मित्रांनो, ज्यामध्ये आपलं डोकं, आपला भालप्रदेश, भालप्रदेश म्हणजे आपलं कपाळ, आपल्या डोळ्याची ठेवण, आपल्या नाकाची ठेवण, आपली हनुवटी कशी आहे, त्याच्यावर एखादा तीळ आहे का, आपले गाल कसे आहेत, त्याच्यावर खळी पडते का. तर हा सगळा भाग हा प्रथम भावावरनं आपण पाहतो. त्यानंतर द्वितीय भाव हा प्रामुख्याने आपली फॅमिली,
आपलं कुटुंब, आपला उजवा डोळा, आपला बँक बॅलन्स, ज्याला आपण संचित धन म्हणतो, बँक बॅलन्स हा इकडे कळतो. आपलं कुटुंब, आपण लग्नाच्या अगोदर आपण सिंगल असतो, म्हणजे आपण स्वतः एकटेच असतो. जेव्हा आपण लग्न करतो तेव्हा एकाचे दोन होतात. आपल्याकडे आपल्या घरी पत्नीरूपी लक्ष्मीचं आगमन होतं, म्हणजे एक कुटुंब निर्माण होतं. ते कुटुंब स्थान अत्यंत महत्त्वाचं स्थान विवाहासाठी, विवाहाचा योग कधी आहे बघण्यासाठीचं एक अत्यंत महत्त्वाचं स्थान हे द्वितीय स्थान. संचित धन, बँक बॅलन्स, आपली वाचा, आपली वाणी. आम्ही गायक कलावंत इथून बघतो की बरेच जण येतात की सर आम्हाला गायचं आहे हो, पण तुमचा आवाज कसा आहे, तुमचा स्वरयंत्राचा टाईप कसा आहे, तुम्ही गाऊ शकाल की नाही, हे याच्यावरनं कळतं. इथले ग्रह कुठले कुठले बसले, तिथे राशी कुठली आहे, याच्यावरनं आपल्याला त्या माणसाला त्याचा आवाज कसा असेल, पहाडी असेल का मुलायम असेल, किंवा एकदम कर्कश असेल, किंवा घोगरा असेल, किंवा बोलता बोलता त्याचा आवाज क्रॅक होतोय असा असेल, हे इकडनं प्राथमिक रित्या कळू शकतं. त्यानंतर इथून आपली टेस्ट कळते, कारण हे आपलं तोंड आहे मित्रांनो, जिथून आपण अन्न ग्रहण करतो ते तोंड आहे. म्हणजे ह्या माणसाला इथे जी राशी आहे किंवा ग्रह असतील ज्या कोणाच्या कुंडलीत, त्यांना कुठल्या टाईपचं अन्न आवडतं, जास्ती तिखट आवडतं का गोड आवडतं, बाहेरचं आवडतं का घरी केलेलं आवडतं, त्यांची चव काय आहे हे इथून कळू शकतं. असं हे अत्यंत महत्त्वाचं हे द्वितीय स्थान. आता आपण तिसऱ्या स्थानाकडे वळूया. तिसरं स्थान मागे म्हणल्याप्रमाणे हे पराक्रम स्थान आहे, एफर्टचं स्थान आहे. तुम्ही तुमच्या आयुष्यात अपेक्षित असं यश मिळवण्याकरता काय मेहनत घेता, मेहनतीचं स्थान आहे हे तिसरं, पराक्रम स्थान आहे. आणि आत्ताच्या भाषेत जर बोलायला गेलं तर सोशल मीडिया, सोशल कम्युनिकेशन, त्यामध्ये व्हॉट्सअप आलं, यूट्यूब आलं, फेसबुक आलं, इन्स्टा आलं, सगळे आले. या माध्यमातून आपण संपर्कात राहतो. सोशल मीडियाचं स्थान, आपले शेजारी सुद्धा मित्रांनो या तिसऱ्या स्थानावरनं कळतात आपल्याला. आपले शेजारी कसे आहेत, त्या पुढे कसे राहतील, की आपण एखादं नवीन घर घेतलं तर आपल्याला आपल्या बाजूला असणारे शेजारी कसे असणार आहेत. कारण शेजारी हा अत्यंत एक जिव्हाळ्याचा विषय असतो, की वेळप्रसंगी धावून येतात ते शेजारीच असतात. नातेवाईक तसे थोडेसे लांब असतात, ते नंतर येऊ शकतात, पण इमिजिएट काही जर मदत लागली तर ती शेजाऱ्यांकडूनच आपल्याला प्राप्त होते. त्यामुळे हे स्थान अत्यंत महत्त्वाचं. त्याचबरोबर आपली धाकटी भावंड जी आहेत, सिबलिंग ज्याला म्हणतो आपण, धाकटी भावंड, त्यांचं स्थान पण हे तिसरं स्थान आहे. ही तिसऱ्या स्थानाची ओळख झाली. त्याचप्रमाणे जे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग असतं, की बाबा मला एक 15 वर्षानंतर 20 वर्षानंतर माझा स्टेटस कुठे पाहिजे, माझ्या अर्थप्राप्तीची गाडी, माझ्या संसाराचा गाडा हा 20 वर्षानंतर कुठे पोचलेला असेल, हे जे दूरगामी प्लॅनिंग आपण करतो हे तिसऱ्या स्थानावरनं कळतात. मित्रांनो, तिसरं स्थान हे शेजाऱ्यांप्रमाणेच सबकॉन्शियस माइंडचं पण स्थान आहे. आणि स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग, लॉंग टर्म प्लॅनिंग जे करायचं असेल ते तिसऱ्या स्थानावरनं बघतात. कळलं? आता सगळ्यात महत्त्वाचं स्थान आहे चौथं स्थान. चौथं स्थान मित्रांनो मागे सांगितल्याप्रमाणे आपल्या लक्झरीचं स्थान आहे, आपलं सुखस्थान आहे, आपलं स्वतःचं राहतं घर आहे, त्यातल्या सगळ्या सोयीसुविधा आहेत. आपल्या पार्किंगमध्ये उभी असलेली गाडी, आपल्याकडे असलेला अगदी मॉडर्न टाईपचा सेलफोन, आपल्या घरातलं इंटेरियर, ज्या काही सोयीसुविधा आहेत आपल्या घरातल्या, ज्या लक्झरीज आहेत, त्या या चतुर्थ स्थानावरनं बघतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपली माता, अर्थात आपली आई, तिचं सुख कसं आपल्या नशिबात आणि आपल्या भविष्यात आहे हे चौथ्या स्थानावरून आपल्याला कळतं. त्याचबरोबर आता पाचवं स्थान हे आपल्या संततीचं स्थान आहे, आपल्या मुलाबाळांचं स्थान आहे. चौथ्या स्थानाबद्दल एक सांगायचं राहिलं, चौथं स्थान हे आपलं प्रायमरी एज्युकेशन जे आहे, शिक्षण, म्हणजे अगदी बॅचलर्स डिग्रीपर्यंतचं, पदवी घेण्यापर्यंतचं शिक्षण हे चौथ्या स्थानावरनं बघतात. मग पाचवं स्थान हे संततीचं आहे आणि विजडमचं आहे, ज्ञानाचं आहे. मित्रांनो, शिक्षण वेगळं आणि ज्ञान वेगळं.
मी आमच्या काही टीनेजर्सना, जेन झी ज्याला म्हणतात, त्यांना सांगतो की तुम्ही गुगलला जे पाहून तुम्ही जे ज्ञान आम्हाला सांगता, हे तुमचं ज्ञान नाही आहे. हे कोणीतरी मेहनत करून त्या गुगलवरती अपलोड केलेलं आहे. तुम्ही स्वतःहून काहीतरी शोध लावा आणि ते गुगलला सबमिट करा, की जेणेकरून पूर्ण विश्वाला आणि समाजाला त्याचा फायदा होईल. तर गुगलवरती मिळणारं ज्ञान हे ज्ञान नव्हे मित्रांनो. हे मी आमच्या काही टीनेजर्सना सांगत असतो. तसं हे 5वं स्थान, हे ज्याला आपण इंटेलेक्ट म्हणतो किंवा सत्सद विवेक बुद्धी आहे म्हणतो, त्याचं अत्यंत महत्त्वाचं स्थान, नवपंचम त्रिकोणातलं स्थान. 9वं स्थान मागे सांगितल्याप्रमाणे भाग्यस्थान आहे. तर भाग्यस्थानापासूनचं भाग्यस्थान, 9व्यापासून 9वं, म्हणजे बघा तुम्ही 1 2 3 4 5 6 7 8 9, म्हणजे या पंचम स्थानाला किती महत्व आहे. आता पंचम स्थानावरनं मागे म्हटलं की तिथे आत्मा प्रवेश करतो, कारण ही रास सिंह रास राजाची, ही सूर्याची आहे आणि सूर्याला आपण आत्मा म्हणतो. या पंचम स्थानावरून आपल्याला मागच्या जन्माबद्दल पण काही माहिती मिळू शकते. या जन्मात तुम्हाला ईश्वराकडनं काय अभिप्रेत आहे. बरेच वेळेला प्रश्न आपण जेव्हा ऐन उमेदीत असतो किंवा स्ट्रगल करत असतो, तेव्हा आपण देवाला किंवा आईवडिलांना विचारतो की देवा, की मला तू या पृथ्वी तलावर जन्माला घालून काय तुला पाहिजे, काय उद्देश आहे तुझा आम्हाला जन्माला घालायचा, असं काय काय वेळेला आपण म्हणतो. त्याचंही उत्तर पंचम स्थानावरनं अभ्यास केल्यानंतर मिळू शकतं. आणि मग पुढचा जन्म काय होणार आहे, काय मिळणार आहे, ह्याचंही उत्तर मिळू शकतं. असं हे अत्यंत महत्त्वाचं स्थान. लव्ह अफेअर्सचं स्थान, लव्ह मॅरेजेस पण इकडनं बघतात. शेअर मार्केटमध्ये मला यश मिळेल का, त्याचंही स्थान हे पंचम स्थान आहे. असं हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. त्यानंतर आपण येऊया जे कुंडलीमधलं चांगलं नसलेलं पहिलं स्थान, असं शास्त्रकारांनी म्हटलेलं आहे. शास्त्रकारांनी 3 स्थानांना मी वाईट म्हणणार नाही, पण जी स्थानं पीडा देतात किंवा आयुष्यात खूप स्ट्रगल देतात, अचानक येणारे प्रॉब्लेम निर्माण करतात, तीही 3 स्थानं आहेत. 6वं, 8वं आणि 12वं, ज्याला त्रिक स्थान म्हणतात. त्रिक, त्यातलं पहिलं स्थान हे 6वं, ज्याला आपण रोग, रिपू आणि ऋण असं म्हणतो. रोग म्हणजे आजार इकडनं बघितला जातो प्रायमरीली. कुंडलीचं जर बर्थचं टायमिंग जर नीट असेल मित्रांनो, तर भविष्यात तुम्हाला प्रायमरीली कुठला आजार सतावू शकतो हे नक्की समजू शकतं. त्यानंतर रिपू, रिपू म्हणजे शत्रू. तुमचे समोरून असणारे शत्रू कोण आहेत. शत्रू 2 प्रकारचे असतात मित्रांनो, एक समोरून दिसणारा आणि एक पाठीमागून वार करणारा. त्यातनं समोरून येणारे शत्रू हे इकडनं बघितले जातात. रोग, रिपू, रिपू म्हणजे शत्रू, आणि ऋण म्हणजे कर्जबाजारीपणा. आता मित्रांनो लक्षात घ्या की जसं मी म्हटलं की कुठलंही प्लॅनेट चांगलंही नाही आणि वाईटही नाही, तसं कुठलंही हाऊस म्हणजे कुठलाही भाव चांगलाही नाही आणि वाईटही नाही. तुम्हाला तो चांगला करून घेता आला पाहिजे. आता रोग, रिपू, ऋण याला चांगलं कसं करणार. जर रोगस्थान तुमचं जर प्रॉमिनंट असेल तर तुम्ही घाबरून जायचं कारण नाही. तुम्ही डॉक्टर व्हा. रोगाचा इलाज कोण करतं, डॉक्टर करतो ना. म्हणजे तुम्ही त्या स्थानाला तुम्ही यूज केलं, त्या स्थानाला अलाइन केलं. तुम्ही मेडिकल प्रोफेशनलमध्ये जा, अगदी डॉक्टर नाही, फार्मसी आहे, आयुर्वेद आहे किंवा एखादी रुग्णसेवा आहे, ती जर तुम्ही केली, कारण हा सेवाभाव आहे. 6वा भाव हा सेवाभाव आहे. त्या अनुषंगाने जर तुम्ही तुमची जर पुढची सगळी कार्यक्रमणा केलीत तर या 6व्या भावाचा त्रास बिलकुल होणार नाही. आता शत्रू म्हणजे कोर्ट कचेऱ्या आल्या, पोलीस स्टेशन आलं, म्हणजे जर तुम्ही वकील झालात तर 6व्या भावाचा त्रास होणार नाही. आणि ऋणाचा अर्थ तुम्ही कर्जबाजारी व्हावं असंही नाहीये. तुम्ही लोकांना कर्ज देऊही शकता, मनी लेंडर होऊ शकता, तुम्ही सावकार होऊ शकता, गरजूंना तुम्ही पैसे उधार देऊ शकता, असाही त्याचा अर्थ होतो. म्हणजे ह्या नाण्याच्या 2 बाजू आहेत. कोणालाही वाईट समजायचं नाही, कोणालाही चांगलं समजायचं नाही. आपल्याला वाईटाला चांगलं करून घ्यायचं आहे. हे झालं याचे ॲट्रिब्यूट्स, रोग, रिपू, ऋण. त्याचबरोबर हा सर्व्हिस दाखवतो, म्हणजे सेवा दाखवतो. ज्यांचा हा भाव अत्यंत चांगला आहे, उदाहरणार्थ समजा या भावामध्ये सूर्य बसलेला आहे किंवा शनी बसलेला आहे,
मोठे जे प्रमुख ग्रह आहेत, तर सूर्य जर बसला असेल, सूर्य सरकार दाखवतो, शासन दाखवतो. म्हणजे तुम्हाला शक्यता अशी आहे की तुम्हाला एखादा गव्हर्नमेंट जॉब मिळू शकतो, गव्हर्नमेंट जॉबमध्ये तुमची वर्णी लागू शकते, असा त्याचा अर्थ होतो. सेवाभाव आहे तो, तुम्ही लोकांसाठी सेवा द्यायची आहे, असं हे 6व्या भागाचे ॲट्रिब्यूट्स आहेत. त्यानंतर येतो महत्त्वाचा भाग आणि महत्त्वाचा भाव हा सप्तम भाव. सप्तम भाव हा प्रामुख्याने पार्टनरचा भाव आणि त्यातून सुद्धा वैवाहिक जोडीदार म्हणजे लाईफ पार्टनर, ज्याला आपण वैवाहिक जोडीदार म्हणतो, त्याचा भाव, विवाहाचं अत्यंत महत्त्वाचं स्थान. जसं मी तुम्हाला म्हटलं की आपण लग्न झाल्यानंतर एकाचे दोन होतो, तसं त्याचप्रमाणे 7वा भाव हा विवाहाचा भाव आणि म्हणजे अगदी धूमधडाक्यात दोन्ही बाजूचे 500-500, 1000-1000 लोकांना बोलून समाजासमोर राजरोसपणे लग्न करणं, हे 7व्या भावानं बघतात. आता 7वा भाव हा आपल्या बिझनेस पार्टनरचा पण आहे, हा अत्यंत महत्त्वाचा भाव आहे. विवाह, वैवाहिक पार्टनर, त्याच्यानंतर बिझनेस पार्टनर, हे 7व्या भावावरनं बघतात. त्याच्यानंतर येतो अत्यंत महत्त्वाचा आणि दुसरा त्रिक भाव, ज्याला चांगलं मानलं जात नाही पण अत्यंत महत्त्वाचा भाव हा अष्टम भाव. अष्टम भावाला या सर्व कुंडलीमध्ये, ज्योतिषशास्त्रामध्ये खूप लोक घाबरतात की हा मृत्यूचा भाव आहे म्हणून. पण मित्रांनो, हा मृत्यूचा भाव नाही आहे, हा आयु दाखवणारा भाव आहे. आयु, तुमची आयु किती आहे, अर्थात आयुचे 3 प्रकार आहेत, अल्पायू, मध्यायू आणि दीर्घायू. साधारणपणे नियम असा आहे की जन्मल्यापासून 33 वर्षापर्यंत, त्याच्यात जर मृत्यू झाला तर तो अल्पायू योग म्हणतात. 33 ते 66 ही मध्यायू झाली आणि 66च्या वरती जेवढं काही त्या व्यक्तीला जीवन ईश्वराने अलॉट केलेलं आहे ते दीर्घायू योगामध्ये येतं. अर्थात 8व्या भावाचं जे महत्त्व आहे हे अनन्यसाधारण आहे, कारण हा गुप्त भाव आहे, गुप्त भाव आहे. आणि जमिनी खालचं जे काही रहस्य आहे, गूढ, ज्याला आपण ऑकल्ट म्हणतो, ऑकल्ट सायन्स किंवा जमिनी खाली चालणारं संशोधन. आता मोठ्या मोठ्या कंपनीज ऑइल एक्सप्लोरेशन करतात, गॅस एक्सप्लोरेशन करतात, त्या सगळ्यांचे हे 8वं स्थान अत्यंत प्रभावी असतं. मोठे मोठे सायंटिस्ट जे शोध करतात, शोध लावल्याशिवाय त्यांना ग्रासरूट लेवलच्याही खाली जायचा त्यांचा प्रयत्न असतो, त्यांचं समाधान होत नाही, कायम शोधक वृत्ती असते. ती शोधक वृत्ती म्हणजे अष्टम भाव आहे. ज्योतिषशास्त्र हे सुद्धा एक गूढ शास्त्र आहे, ऑकल्ट आहे. तंत्र मंत्र विद्या, ज्योतिषशास्त्र हे सुद्धा हे 8व्या घरावरनं बघतात. आता आपण आणि आपलं कुटुंब म्हणजे दुसरं स्थान, तशी आपली पत्नी आणि तिचं कुटुंब म्हणजे तिथून दुसरं स्थान. म्हणजे 8वं घर हे वाईट नाहीये, ही आपली सासूरवाडी आहे. बायकोचं घर म्हणजे आपली सासूरवाडी झाली, मग ते स्थान वाईट कसं असेल. त्यामुळे हा दृष्टिकोन जो समाजात पसरलेला आहे की 8वं स्थान हे भीतीदायक आहे, तिथून मृत्यू कळतो. हा मृत्यू नुसता 8व्या स्थानावर कळत नाही, त्याला भरपूर परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन आहेत. ती जेव्हा जुळून येतात तेव्हा तो योग घडून येत असतो. त्यामुळे काळजी करायचं बिलकुल कारण नाही आहे. हे याला आणि ह्या 8व्या घराला मूलतः म्हणतात सौभाग्यस्थान. तुमचं जे सांसारिक आयुष्य आहे, तुमच्या दोघांचा, नवरा बायकोंचा जो सुखी संसार आहे, हा किती वर्ष चालणार आहे, 50 वर्ष चालावा का 60 वर्ष चालावा का 40 वर्ष आहे, हे त्या सांसारिक आयुष्याचं जे सौभाग्य आहे ते सौभाग्य स्थान दाखवणारं हे अत्यंत महत्त्वाचं स्थान आहे. आणि रिसर्चचं स्थान आहे. इथून मोठे मोठे रिसर्च सायंटिस्ट हे बघितले जातात. मोठ्या मोठ्या ज्या एजन्सीज आहेत आपल्या, CBI म्हणा किंवा IB म्हणा, रॉ म्हणा, अमेरिकेची CIA म्हणा, इस्रायलची मोसाद म्हणा, KGF म्हणा,
ही जी मंडळी आहेत ना, ही तुम्हा आम्हाला नॉर्मल कोर्सेसमध्ये कळणार पण नाहीत की हे स्पाय आहेत म्हणून. हे काहीतरी शोधतायत, वर्षानुवर्ष शोधतायत. शोधक वृत्ती आहे त्यामध्ये. ती वृत्ती ही आठवं घर दाखवतं. अत्यंत महत्वाचं घर आपल्या ज्योतिषशास्त्रामध्ये आणि आपल्या कुंडलीमध्ये, आणि अतिशय चांगलं घर, ज्याला आपण जर चांगलं समजलं तर चांगलं घर, हे अत्यंत असं महत्वाचं घर आहे. तुम्हाला समुद्र मंथनाची कथा माहिती असेल की ज्यातून राहूकेतू निर्माण झाले. स्वरभानू राक्षस हा देवांचा वेश घेऊन देवांच्या लाईनीत बसला आणि अमृत प्राशन त्यांनी गळ्यापर्यंत केलं, आणि सूर्यचंद्रांनी कंप्लेंट केली विष्णूला की हा 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 राक्षस आहे, हा देव नाही आहे, याला अमृत देऊ नका. तोपर्यंत त्यांनी अमृत गळ्यापर्यंत पिलं होतं. मग विष्णू त्याची मुंडी उडवली आणि मुंडी झाली राहू आणि धड झालं केतू. ते जे समुद्र मंथन झालं मित्रांनो, ते घर हे आठवं घर. म्हणजे कालिया नागाला रस्सी करण्यात आली आणि समुद्राचं मंथन करण्यात आलं, आणि त्यातनं मग विष पण निघालं. ते भगवान शंकरांनी हलाल ते प्यायलं आणि अमृत जे मिळालं त्यात ते वाटताना राहू केतूचा जन्म झाला. ते जे मंथन आहे, म्हणजे म्हणून मी या घराला जास्ती महत्त्व का देतो मित्रांनो, कधी कधी आपल्या आयुष्यात बऱ्याच वेळेला अशा घटना घडतात. काही अप्रिय घटना घडतात, काही मेजर ॲक्सिडेंट होतात, काही आपल्या कुटुंबावरती काही नामुष्की ओढवते. त्यानंतर मित्रांनो आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन टोटली बदलतो. म्हणजे थोडक्यात आपला पुनर्जन्म झालाय असं आपल्याला वाटतं. आपला थिंकिंग पॅटर्न, आपला फोकस, भविष्याकडे बघायची आपली वृत्ती ही टोटली बदलून जाते, रातोरात बदलते. याला आपण म्हणतो ट्रान्सफॉर्मेशन. इट इज अ मेजर ट्रान्सफॉर्मेशन. आणि मेजर ट्रान्सफॉर्मेशनचं जे हाऊस आहे ते हे आठवं हाऊस आहे. अनन्यसाधारण महत्व आहे या हाऊसला. कोणाचा तरी मोठा रोड ॲक्सिडेंट होतो, तो माणूस मरता मरता वाचतो, 15-20 दिवस तो बिचारा कोमामध्ये असतो, आणि आपण त्यांना म्हणतो की दादा तू लकी आहेस, वरती तू डोरबेल वाजवून आलायस. तर त्याच्यानंतर त्याचं आयुष्य जर तुम्ही बघाल तर त्या क्षणाला बदललेलं असतं. त्याचं पूर्ण फोकस भविष्याकडे बघायचा त्याचा दृष्टिकोन हा टोटली बदलतो. त्याचं टोटली ट्रान्सफॉर्मेशन झालेलं असतं. ते आठवं घर असंही महत्वाचं घर. ह्या घराबद्दल किती बोलावं तेवढं कमीच आहे, तुम्हाला सांगतो मित्रांनो. त्यानंतर येतं अतिशय ऑस्पिशियस असं मागे म्हटलं मी, हे भाग्यस्थान, नववं स्थान, ज्याच्यावरनं आपण आपले वडील बघतो प्रामुख्याने. नववं स्थान याचा मान आपल्या पित्याला आहे. त्याचबरोबर आपले गुरुवर्य आहेत, ज्यांनी आपल्याला शिकवलं, शिक्षण दिलं आणि आपल्याला आपल्या पायावर उभं राहायला आज महत्त्वाचं योगदान दिलं, ते नववं घर आहे. नववं घर हे मोठ्या प्रवासाचं पण आहे, धर्माचं घर आहे. मोठे प्रवास, धार्मिक प्रवास. तिसरं घर छोटे प्रवास, नववं घर हे मोठे प्रवास. आपण जर रोज बदलापूरवरून विटीला जर कामानिमित्त जात असू ट्रेननी तर तो छोटा प्रवास येतो, ते तिसरं घर आहे. नववं घर म्हणजे मोठा प्रवास. इकडनं दिल्ली, मुंबईवरनं दिल्ली, बँगलोर, हैदराबाद हा 1000 किलोमीटर किंवा त्याच्यावरती असेल तर तो मोठा प्रवास. मग तो जमिनीवरचा असो किंवा बाय एरोप्लेन असो, हे नववं घर दाखवतं. इथून आपले वडील बघितले जातात, इथून आपलं उच्च शिक्षण बघितलं जातं. मी काय म्हटलं, चौथं घर हे आपलं प्रायमरी पदवीपर्यंत, BE म्हणा, BA म्हणा, BCom, BSc म्हणा. पण तुम्हाला उच्च शिक्षण घ्यायचं असेल, पोस्ट ग्रॅज्युएशन करायचं असेल किंवा PhD करायचं असेल तर ते नवव्या घरावरनं बघितलं जातं. नवव्या घराची स्थिती कशी आहे त्यावरनं बघितलं जातं. अत्यंत महत्त्वाचं स्थान हे. त्यानंतर महत्त्वाचं स्थान येतं हे कर्मस्थान, 10वं स्थान आहे. इथून मोजलं तर हे 10वं स्थान आहे. आपलं करिअर, आपल्या करिअरमधलं आपलं प्रमोशन, आपला स्टेटस, आपलं पद, हे सगळं या 10व्या स्थानावरनं कळतं की आपल्याला आपल्या करिअरमध्ये कशी ग्रोथ मिळणार आहे, आपल्याला प्रमोशन मिळणार आहे की नाही मिळणार आहे, आपल्या जॉबच्या ठिकाणी आपलं काय स्टेटस असणार आहे, आपला स्टेटस दाखवणारं स्थान. आणि मागे तुम्हाला मी म्हटलं की अर्थत्रिकोण जो आपल्याला अर्थार्जन करण्याकरता महत्त्वाचा आहे, पैसे कमवायचे, तो 2, 6 आणि 10 यातलं अत्यंत महत्त्वाचं हे कर्मस्थान आहे अर्थत्रिकोणातलं, पैसे कमवण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्ही जर काम कराल मित्रांनो तरच तुम्हाला फायदा होणार आहे ना. घरी बसल्या तर तुम्हाला काही मिळणार नाही आहे. कर्म कराल तर तुम्हाला लाभ होईल. तर ते हे लाभस्थान, 11वं स्थान हे लाभस्थान.
म्हणजे त्याला आपण म्हणतो फुलफिलमेंट ऑफ युअर ऑल डिझायर्स, हे लाभस्थान 11वं स्थान. आता बघा, विवाहाच्या दृष्टीने विवाह हा अत्यंत मोठा विषय आहे. तो नंतर आपण सावकाशीने अगदी डिटेलमध्ये घेणारच आहोत. पण मी मगाशी तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे आपण विवाहानंतर एकाचे 2 झालो, कुटुंब निर्माण झालं, आपण सगळ्यांच्या समोर राजरोसपणे लग्न केलं, दुसरा भाव ॲक्टिव्ह झाला, 7वा भाव पण ॲक्टिव्ह झाला. मग हे 2 ॲक्टिव्ह झाल्यानंतर आपली इच्छा काय असते की आपल्याला अपत्य प्राप्ती व्हावी, म्हणजे लाभ व्हावा, अपत्याचा लाभ व्हावा. त्यामुळे कोणाचाही लग्नाचा, मुलगा असो किंवा मुलगी असो, लग्नाचं जर प्रॉमिस आणि एक शक्यता वर्तवायची असेल की बाबा तुझं लग्न कधी होऊ शकतं, त्यावेळेला मित्रांनो दुसरं, 7वं आणि 11वं स्थान हे ॲक्टिवेट असायलाच लागतं. त्याशिवाय तो लग्नाचा योग तेवढा स्ट्रॉंगली दिसत नाही आणि तो फलद्रूपही होत नाही. हे लाभस्थान आहे. सगळे गेन्स इथून येतात आपले. आता जसं 3रं स्थान हे आपले छोटी भावंड आहेत, तसं 11वं स्थान आपली मोठी भावंड आहेत, आपले मित्र आहेत, आपलं सोशल सर्कल आहे, आपली सोसायटी, मोठ्या मोठ्या NGOज इथून बघितल्या जातात. मोठी भावंड, आपल्याला होणारे गेन, आपलं संचित धन की आपला बँक बॅलन्स का आपल्याला महिन्याला जो पगार मिळतो तो या धनस्थानावरनं, दुसऱ्या स्थानावरनं बघितला जातो. पण आपल्याला त्या ऑफिशियल संचित धनाच्या व्यतिरिक्त जे काही फायदे होतात, बोनस मिळतो, कधी कधी लॉटरी लागते, कधी कधी काय ॲरियर्स असतात ते मिळतात, ते ह्या लाभस्थानावरनं आपल्याला बघायला मिळतात. अत्यंत महत्त्वाचं स्थान मित्रांचं स्थान. मित्र कसे आपल्याला मिळतील हे 4थ्या घरावरनं पण दिसतं आणि 11व्या घरावरनं पण दिसतं. 11व्या घरावरनं प्रायमरीली जास्ती दिसतं. आणि सगळ्यात महत्त्वाचं स्थान हे आय स्थान, म्हणजे इन्कमचं स्थान आहे. तर हे व्ययस्थान आहे, एक्सपेंडिचरचं स्थान आहे, अत्यंत महत्त्वाचं. आणि शास्त्रकारांनी सांगितल्याप्रमाणे त्रिक भावातलं हे शेवटचं पण अत्यंत महत्त्वाचं स्थान, ज्याला आपण मोक्षस्थान म्हणतो. मोक्षस्थान मित्रांनो, एक नियम इथे लक्षात घ्या की कुठलंही घर, कुठलाही भाव त्याच्या आधी असलेलं घर, 12वं घर, त्या भावाचा नाश करतं. आपण शरीररूपी इथे आहोत, पहिलं घर आपण आहोत. आपला शरीररूपी नाश कसा होणार आहे? जेव्हा इथून 12वं, म्हणजे हे 12वं घर जेव्हा ॲक्टिवेट होईल त्या क्षणाला आपण ही इहलोकीची यात्रा संपवणार आहे. तसं प्रत्येक घरावरून त्याच्या आधीचं घर, एक सिंपल समजून तुम्हाला समजायला, 5व्या घरावरनं जर 12वं घर बघितलं तर 4थं येतं, म्हणजे त्याच्या आधीचं घर त्याला नेगेट करतं. 4थ्या घराला 3रं घर नेगेट करतं, 3ऱ्या घराला 2रं घर नेगेट करतं. हा एक नियम लक्षात घ्या. तसं 12वं घर हे एक्सपेंडिचरचं, लॉसेसचं घर, जेल ज्याला बंधनयोग म्हणतात किंवा हॉस्पिटलायझेशन याचं घर. आणि आता मी म्हटलं ना की ही झाले नेगेटिव्ह ॲट्रिब्यूट्स. पण पॉझिटिव्ह ॲट्रिब्यूट्स कसे म्हणायचे की जेल जरी म्हटलं तरी बंधनयोगमध्ये तुम्ही जर जेलर झालात किंवा जेल ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये जर काम करत असाल किंवा हॉस्पिटल स्टाफ असाल, तुम्ही रुग्णसेवा करत असाल, तुम्ही डॉक्टरही असाल किंवा तिथे तुमची काही फार्मास्युटिकल पॅथॉलॉजी लॅबोरेटरी असेल, तर ती झाली तरी 12वं घर यूज झालं. आणि इथून एक्सपेन्सेस पण बघतात. आणि योग गुरु, आपण जी योगासनं करतो ते पण इथून बघतात, कारण हे अत्यंत महत्त्वाचं मेडिटेशनचं स्थान आहे, मोक्षाचं स्थान आहे. आणि त्याची जी ओनरशिप आहे ती केतूकडे दिली आहे देवाने. केतू म्हणजे अध्यात्माचा कारक. हे आपण प्रत्येक ग्रहाबद्दल नंतर सविस्तरपणे बोलणारच आहे. पण 12वं घर हे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हल्ली विचारला जाणारा प्रश्न, खास करून आत्ताची जी अमेरिकेतली स्थिती आहे त्याबद्दल तर भरपूर कुंडल्या माझ्याकडे आलेल्या आहेत की आम्हाला आमचा परमनंट रेसिडेंट व्हिसा मिळेल का, H1B मिळेल का, आमचं फॉरेनमध्ये वास्तव्य होईल का आम्हाला परत इंडियामध्ये यायला लागेल, असे अनेक प्रश्न. त्यातलं अत्यंत महत्त्वाचं फॉरेन स्टेबद्दलचं जे हाऊस आहे हे 12वं हाऊस आहे. हे जर ॲक्टिवेटेड नसेल तर तुम्ही फॉरेनची ट्रिप करू शकत नाही किंवा तिथे शिक्षणही घेऊ शकत नाही किंवा तिथे वास्तव्य कामानिमित्त करू शकत नाही. असं महत्त्वाचं हे 12वं स्थान. मग ते जेल आणि हॉस्पिटलायझेशन आहे म्हणून त्याला बदनाम करण्यात काय अर्थ आहे? तुम्हाला जर फॉरेनला जायचं आहे आणि फॉरेनला जाऊन सेटल व्हायचं आहे, लंडनमध्ये, कॅनडामध्ये, अमेरिकेमध्ये, तर 12व्या स्थानाची साथ असल्याशिवाय तुम्हाला ते करताच येणार नाही. मग हे वाईट आहे का? नाही आहे.
प्रत्येक घर हे चांगलंही आहे, प्रत्येक घर हे वाईटही आहे. आपल्याला मी मागे सांगितल्याप्रमाणे आपल्याला वाईटाला चांगलं करायचं आहे आणि आपल्याला आपल्या लाईफची अलाइनमेंट करून घ्यायची आहे. आता थोडक्यात हा व्हिडिओ थोडासा, हा विशेष तसा प्रत्येक भावाचा, तरी मी किती जरी संक्षिप्त केला तरी हा मोठा असल्यामुळे थोडासा आज वेळ लागतोय. आता आता तुम्ही इथे जे ग्रह बघताय, इथे थोडक्यात लक्ष द्या की पहिलं घर, चौथं घर, 7वं आणि 10वं याला कुंडलीतली केंद्रस्थानं म्हणतात. ही केंद्रस्थानं आहेत. आणि पहिलं, 5वं आणि 9वं याला त्रिकोण स्थानं म्हणतात. त्यातलं पहिलं हे कॉमन येतं, हे केंद्रस्थान पण आहे आणि त्रिकोण स्थान पण आहे. पण प्रायमरीली पंचम स्थान आणि नवम स्थान हे त्रिकोण स्थान आलं आणि 1, 4, 7, 10 ही केंद्रस्थानं आली. असा एक नियम शास्त्रामध्ये आहे मित्रांनो, की केंद्रस्थानामध्ये असलेले कोणतेही ग्रह, पापग्रह असो किंवा शुभग्रह असो. आता शुभग्रहामध्ये कोण येतं? गुरु, शुक्र, बुध आणि शुक्ल पक्षातला चंद्र हे शुभग्रह आहेत. लक्षात घ्या मित्रांनो, कृष्ण पक्षातला चंद्र हा शुभग्रह मानला जात नाही. आणि पापग्रह कोण आहेत किंवा क्रूर ग्रह कोण आहेत? शनी, मंगळ, सूर्य. सूर्य हा उग्र आणि क्रूर ग्रह आहे, म्हणून त्याला पापग्रहाच्या श्रेणीत ठेवलेलं आहे. जरी तो आपला देव असला तरी तो क्रूर ग्रह आहे. आणि राहू केतू अर्थात हे पापग्रह आहेत, ज्याला आपण नैसर्गिक पापग्रह किंवा नैसर्गिक शुभग्रह म्हणतो. तर नियम असा आहे की ह्या 4 केंद्रस्थानांमध्ये कुठलाही जरी ग्रह असला, पाप असू दे किंवा शुभ असू दे, तो चांगली फळ देतो, तो स्ट्रॉंग फळ देतो. आता बऱ्याच जणांच्या कुंडलीमध्ये मी बघितलेलं आहे, तुम्ही तुमच्या कुंडल्या तपासा. आता एखाद्याच्या कुंडलीमध्ये या 4ही स्थानांमध्ये कुठलाही ग्रह नाही आहे आणि सगळे ग्रह आहेत ते या कॉर्नरच्या 2, 3, 5, 6, 8, 9 आणि 11, 12 या ठिकाणी हे 9 ग्रह जर असतील, ते एक साधारण नियम असा आहे की अशा व्यक्तीला, केंद्रस्थानामध्ये एकही ग्रह नाही आहे, अशा व्यक्तीला आयुष्यभर यश मिळतं, पण अथक परिश्रम करायला लागतात, असंख्य अडथळे येतात, खूप स्ट्रगल करायला लागतं, बऱ्याच वेळेला जीवावर बेततं. आणि असे अथक परिश्रम करून ज्याची परिसीमा त्यांनी गाठलेली असते, तो देवाजवळ हात जोडतो की माझ्या आयुष्यातलं हे सगळं जे कष्टाचं जे चक्र आहे ते कधी थांबणार आहे देवा. मग थोडक्यात त्यावेळेला बाजीप्रभू जेव्हा पावनखिंडीला लढत होते आणि महाराज पुढे चालले होते, त्यावेळेचं गाणं तुम्हाला माहिती असेल, सरणार कधी रण प्रभो तरी हे कुठवर साहू घाव शिरी. अशी परिस्थिती काहीशी अशा मंडळींची येऊ शकते ज्यांच्या केंद्रस्थानामध्ये कुठलाही ग्रह नाही आहे. तर असे साधारणपणे नियम आहेत. मी असं म्हणत नाही, मी असा दावा करत नाही की प्रत्येकाच्या बाबतीत ही हार्डशिप असेल, पण एक सर्वसाधारण आपल्याला काही नियम घेऊन पुढे जायला लागतं. अर्थात बाकी ठिकाणी जे ग्रह आहेत त्यांचे जे योग आहेत, त्यांचं बलाबल, त्यांचे अंश किती आहेत 30 डिग्रीपैकी, बाल्यावस्थेत आहेत का तरुण अवस्थेत आहेत, मागे सांगितल्याप्रमाणे त्याप्रमाणे त्यांची फळं बदलू शकतात आणि मग त्या विशिष्ट व्यक्तीचे कष्ट कमी किंवा जास्ती होऊ शकतात. परत त्या व्यक्तीच्या महादशा कुठल्या चालू आहेत त्या खऱ्या अर्थाने रिझल्ट्स देतात. हा अत्यंत मोठा, गंभीर पण तेवढाच महत्त्वाचा आणि मजेशीर विषय करावा असं मला वाटतं, जेणेकरून आपल्याला आनंद घेता येईल आणि आपली कुंडली आपल्याला बघता येईल. तुर्तास थांबतो, परत भेटूया पुढच्या गुरुवारी. आपल्या काही सूचना असतील तर जरूर स्वागतार्ह आहेत. नेहमीप्रमाणे मी हेच आवाहन करीन की जर आपल्याला हा एपिसोड आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि पुढच्या आठवड्यात आपण नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत निरोप घेतो. नमस्कार.